हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग. तर मी आता उठलेले आहे लवकर आज सकाळी. सगळी घरातली कामं करून आता दुपारी मी निवांत मोबाईल नाही तर टी व्ही बघत बसणार आहे. आणि ह्या रात्री माझी झोप नव्हती झाली ना, त्यामुळे असे डोळे थोडे सुजलेत माझे. कामं तर माझे झालेले आहेत, करमेना म्हणून तर मी परत झोपली. आता वाजलेत 11. आज खूप लवकर माझी सगळी घरातली कामं पटपट उरकलेत मी. आता फक्त डब्बे भरायचे. डब्बे भरून झाले की मग निवांत बसायचं. 2 hours later. आंघोळ झाली आहे माझी आणि मी आज हेअर वॉश केलं होतं, कारण आज अमावस्या आहे आणि आमच्या इथली मोहोळची यात्रा आजपासून सुरू होते. सो हेअर वॉश करून घेतलं होतं. आणि मी काय मेकअप जास्त करत नाही. क्रीम आहे, क्रीम आणि पावडर लावते बस. इतकंसंच मेकअपच्या नावाखाली येतं मला. आणि कुठं बाहेर जायचं असेल तर मग थोडीशी लिपस्टिक लावून जाते. बाकी काय मेकअप येत नाही मला. अरे भाई, खा पे ना. हो गया मेरा सिंपलचा मेकअप. आता मला दिसायला लागले चष्मा लावल्यावर. काहीच करमे नाही यार मला घरी बसून. ऊन पण काय कुठं जाऊ बी शकत नाही. 2 वाजलेत आता अजून जेवण केलं नाही मी. भूकच नाही लागली. भूक लागली म्हणजे भूक नाही लागली असं नाही, भूक लागली पण जेवायची इच्छा होई नाही. कुठं जाऊ विचार करायचे पण ऊन काय घरच्या बाहेर असं पाय ठेवू वाटेना. घरात बसूनच इतकं गरम होते, बाहेर गेल्यावर तर काय हालत होईल माझ्या. आधीच काळी पडायली मी थोडी थोडी. या जेवण करायला काहीच. आज मम्मीने माझ्या आवडीची भाजी बनवली छोलेची आणि भात घेतला आहे मी थोडासा. भूक तर नाही आहे उन्हामुळे. आणि हे असं मला जेवण करताना काय तर लागतंच चकना खायला. आता टी व्ही लावली मी. टी व्ही बघत बघत जेवण करते. एकटीच आहे घरी, काय करमना मला आता. मम्मी गेली बार्शीला, डबे तर गेलेच लवकरच. आता दिवसभर मी एकटीच आहे, काय करू. या जेवायला. जेवण झाल्यावर चालू करते. टी व्ही तर काय चालू होईना म्हणून मोबाईलचा स्टँड आणला. आता मोबाईलवरच यूट्यूब बघत बघत जेवते, कारण एकटी असली का मला भूक नाही लागत. तसंच आहे, अजून एक घास बी खाल्ला नाही, एकच घास खाल्ला. टी व्ही चालूच होईना, काय झालं काय माहिती रिमोटला. स्वतःचं दुकान असलं ना की असा फायदा असतो. कधी बी तोंडावर करून दुकानात जावा, काय बी खावा. तर स्टिंग पिते मी, कारण गरम होते आणि थंड काय नव्हतं. फ्रुटी होती पण पूर्ण अशी डीपमध्ये ठेवल्यामुळे बर्फ जमा झाली त्याची. आता काय स्टिंगच होतं. थम्सअप स्प्राईट होतं, संपलं. स्टिंगच पिते आता. बघू आता मी 5 मिनिटं जरा बसते, मम्मीला फोन करते आणि जरा बाहेर जाऊन येते. बघू कुठं जाणार आहे मलाच माहीत नाही, पण जाते. बाहेर जातानाच चालू करते आता. क्या हो गया भाई, बिन बुलाए मेहमान आ गए, बारिश आ गई. बिन बुलाए मेहमान आ गए म्हणजे पाऊस आला. ऊन आहे तुला, पाऊसच काय आला मला हे समजेना. चला आता बाहेर कपडे वाळू घातले होते, आणले घडी करूया. काय काम तर आहे नाही, बोर व्हायला बसून बसून. कपडे घडी करून परत अजून 6 वाजता मला काम करायचे, स्वयंपाक करायचे. आज तुम देखना दोस्तों मेरे हाथ का खाना खाते हैं. तुम्ही कसं खाणार? तुम्ही फक्त बघा मी कशी बनवते जेवण. तसं मला जेवण बनवायला. काही लोकांना वाटतं मी जेवणच बनवता येत नाही, नुसतं खाते आई, तसं नाही येत. येतं मला स्वयंपाक. चला चिपचाप कपडे घडी करते आता. करमत नाही एकटं बसून. निवांत झोपण्यापेक्षा काम केलेलं बरं आहे ना. माझी मम्मी हा व्हिडिओ बघितल्यावर म्हणेल वा सुधारली पोरगी माझी. असं काही नाही, मी करते काम. हा फक्त मम्मी असल्यावर घरात मी काम करत नाही. मम्मी नसली की माझं स्वयंपाक मम्मी असल्यावर 2 तासात ती स्वयंपाक बनवते, पण मम्मी नसली ना मी 1.5 तासात स्वयंपाक बनवते. 10-15 लोकांचा मेसचा. तो आज आपण अकेले खाना बनाएगा, तुम देखना दोस्तों.
दादूची साडी आहे ना, इतकी छान आहे ना साडी, असं नाही कळणार, पण इतकी छान आहे ना ह्या साडीचा ना मला हे शिवायचं होता, काय म्हणतो त्याला, फुल बाहेरचा फ्रॉक शिवायचा होता, पण मम्मीने साडी दिलीच नाही मला, गोंडे बसवले त्यात मम्मीने ह्याला, दिसतंय दिसतंय दिसतंय, ह्या साडीचा मला फ्रॉक शिवायचा होता मस्त असा फुल बाहेरचा, पण दिलीच नाही. आता अशीच एक साडी म्हणजे हुडकावं लागेल मला, कपाटात आहे अजून एक, हुडकावं लागेल. लाईट तर सारखी ये जा करते बाई, गरम व्हायला लागले, आधीच तर उष्णता जास्त आहे, त्याला गरमी सहन होत नाही. बाहेर जायचं पण बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल झाला, मम्मी म्हणजे अजिबात जायचं नाही, मग काही शांतीने घरात बसले काम करत. हो गया मेरा काम. आत्ता निघाली मी बाहेर, पाऊस आलता, पाऊस कमी झाला, अजून दिसतंय तुम्हाला आभाळ आहे. घ्या पावडर लावलं आणि पावडरचं स्टिकरीचा चवा, काय काय हरकती करते ना मी घरात बसून बसून, दिसते छान. आता मी आले होते बरे मॉलमध्ये खायला काहीतरी घ्यायला, बाहेर गेलते मी, खायला घेऊन आले आणि आईस्क्रीम पण आणले. तर आईस्क्रीम खाऊया आणि 5:30 वाजलेत, आता लागू स्वयंपाकाच्या कामाला आपल्या नाही. आता मी बाहेर गेलते आणि खायला थोडंसं आणलं होतं, म्हणजे जरा काहीतरी चकना चकना म्हणजे तसं नाही, असंच काहीतरी टाईमपास म्हणून. आता 8 वाजता बिग बॉस लागतं ना, 8 ते 9:30 वाजता, मग बिग बॉस बघत बघत जरा काहीतरी थोडंसं पाहिजे ना काहीतरी खायला, म्हणून तर हे केळीचे चिप्स आणि हे हिरवावाला वाटाणा आणला होता, टाईमपास तेवढाच, कारण आमच्या दुकानात होते कुरकुरे, संपलेत सगळे, त्यामुळं मग मी आता बाहेरनंच आणलं, काय करमत पण नव्हतं घरी बसून, मग तेवढंच निमित्त पण झालं मला बाहेर फिरायला यायचं, मस्त वाटलं, जरा गार हवा येत होती बाहेर, घरातच एवढं असं गरम गरम होतं एकदम, बाहेर गेलं ना असं मस्त गार हवा येत होती. चला आता दादा पण आलाय कामावरून, आता चहा तर नाही, आता आईस्क्रीम खाल्ले, त्यामुळं आता स्वयंपाकाची कामं करूया. आता स्वयंपाक मला एकटीलाच करायचं, कारण मम्मी तरी गावाला गेली आहे. चला आता मी दाखवते मी स्वयंपाकात काय काय करणार आहे, बघू, मी पण विचार नाही केला अजून, बघू आता खाली जाऊन बघते काय काय आहे काय नाही, मग करूया आपण स्वयंपाक. चांगलं किचनमध्ये स्वयंपाक करत होते, लाईटच गेली. आता काय तोपर्यंत भाज्या चिरून ठेवते. अय्या टिकली दिसते का, लाईटच गेली, आता काय करू, भाजी तर चिरून ठेवते तोपर्यंत. दादा पण बाहेर गेलाय, मला एकटीलाच काम करावं लागलं. आता कामाच्या टायमाला बरोबर निघून जाते, पोरगं देश छान आहे तसं. वारं वादळ सुटलं, आता पाऊस येते काय की लवकर यावं लाईट, नाही तर मला अंधारात भीती वाटते एकटीला. मसाले भात बनवायचा प्लॅन चालू आहे माझा, त्याच्यासाठी सगळं चिराचिरी कापाकापी चालू आहे. कसला मस्त वारा सुटला आहे ना. काय अरे लाईट बी गेली, कार्बन लाईट तर अर्धी कामं झाली माझी. लाईट पण अचानक जाती येते मधूनच. झालंय आता माझा मसाले भात बनवून झालाय. इथं बेसन म्हणजेच पिठलं झालंय, चपात्या पण झालेत. तर इथं दादा कांदा कापतोय बघा. आता इथं दादा डबे भरतोय. माझी कामं झाली, आता ह्याची कामं चालू झालीत. तर रात्रीचे 12:30 वाजला होता आणि मी आत्ता झोपते. जेवण करताना काही शूट केलं नाही, कारण स्वयंपाकात आम्हाला उरला नव्हता, फक्त मसाले भात उरलेला, तोच खाल्ला आम्ही, मी आणि दादाने. आणि दादाने काय वडापाव घेऊन आलता, तेवढंच वडापाव आणि मसाले भात खाऊन आता मी झोपते निवांत. The next day. गुड मॉर्निंग गाईज. उठले मी आता, 9 वाजले जात, पण मी आत्ता उठले. येईल आज मम्मी, आज काय मला काम नाही. आता मम्मी आली की झालं, मी निवांत बसणार आहे. आता इथे माझा भात शिजवून झालेला आहे, भात शिजला पण. आणि इथे मी डाळ लावली, शिजायला ठेवली डाळ भात. आता इथे मम्मीने मला आल्या आल्या रडवलं होतं. कशासाठी नाही गाईज, मी कांदा कापत होते म्हणून रडत होते. आणि आता इथे तुम्ही बघू शकता माझ्या आजीने मला काय पाठवलंय बार्शीवरून, गुलाबजामुन. पाख्याच्या खाली बसलाय. आजीने गुलाबजामुन बनवले होते ना, आणि आजीला मी सांगितलं होतं मला पाठवून द्या, कारण मला गुलाबजामुन खूप आवडतात. आता मस्त जेवण झाल्यावर मी गुलाबजामुन खाईन.
आणि आता मम्मी आलेली आहे, आमचं जेवण वगैरे झालं आहे सगळं. आणि हिला एक सांगायचं होतं, काल ना मी एकटीने स्वयंपाक केला ना, तर शेजारच्या आमच्या 2 काकू आलत्या, म्हणजे दळण आमच्यात गिरणी आहे ना, मग त्यासाठी दळण दळायला आलत्या. मग त्या बसल्या होत्या दळण दळत, तर मी भाजी करत होते, तेव्हा त्या माझं कौतुक करत होत्या, स्पेशली माझं, की म्हणत होत्या आम्ही एकटी म्हणजे हेच मम्मीला सांगायचं होतं म्हणून मी कॅमेरा ब्लॉग चालू केला. त्या काकू म्हणत होत्या की आम्हाला 4 माणसांचा स्वयंपाक जरी असला तर आम्हाला कंटाळ येतं आणि एकटीनं कसं पोरीनं बाई बिना आईचं, म्हणजे आई गावाला गेली तर 10-15 लोकांचा स्वयंपाक केला म्हणल्या. खरंच आई काय आईबद्दल म्हणत होत्या, आई लय नशीबवान आहे, अशी पोरगी भेटली तिला काम करणारी. तुला काय वाटतं ह्याच्यावर? खूप छान. कशा आहे नुसतं लोक बाहेरच्या बाया माझं एवढं कौतुक करतात आणि नुसतं खूप छान म्हणती. एक दिवस करून चालत नसतं, रोज बनवावं लागतं. मग त्यासाठी आता काय रोज हिला आईकडे पाठवू का हिच्या? जाऊ का? ना, एक दिवसच करून माझा वैताग आला, मला कंटाळा आला, पाय ना होतंय? पाय माझा दुखायला लागला उभारून. हो का? हो ना. कसं वाटतं मग आता हातात समजा माईक आहे, कसं वाटतं तुमच्या लेकीने स्वयंपाक केला, लोक कौतुक करत होत्या? खूप छान. फक्त अतिउत्तम. काय अरे बाई. तर अशाच पद्धतीने हा माझा ब्लॉग संपलेला आहे. काल काय रात्री स्वयंपाकाचं मी शूट केलं नाही, तर लोक म्हणतील नुसतं स्वयंपाक करत केलेलं दाखवती म्हणती आणि केलं नाही असं म्हणतील. पण काय झालं, लाईट या जा करत होती ना सारखं इथं, त्यात मोबाईलला चार्जिंग नव्हती, मी टॉर्च लावून बसले होते ना, त्यामुळं काय जास्त शूट नव्हतं केलं. डायरेक्ट स्वयंपाकच बनवला टॉर्च लावून. आणि 2 अशी लाईट यायची, 2 मिनटं परत जायची, 2 मिनटं लाईट यायची परत जायची, मग जाऊ दे म्हणलं, शूट काय करत नाही आता, डायरेक्ट स्वयंपाक झाल्यावर करते. आता कधी तर नेक्स्ट टाईम बघू. आता अजून एक माझा प्लॅन चालू आहे रेसिपी व्लॉग बनवायचा. कोणती रेसिपी बनवू हे समजा ना, पण तुम्ही कमेंट करा कोणती रेसिपी बघायला तुम्हाला आवडेल मी ट्राय केलेली, तर मला कमेंट करा. आणि हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक जरूर करा दोस्तो. तर आता मी माझ्या आजीने बार्शीवरून मला गुलाबजामुन पाठवले होते, हे मी ट्राय करून बघते कसे झालेत. तर आता मी गुलाबजामुन ट्राय करते, माझ्या आजीने मला पाठवून दिलं तर स्पेशली माझ्यासाठी. छान झालेत गुलाबजामुन, खाल्ल्यावर चालू करते. चलो बाय बाय, मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. तर बघू मी पुढचा व्लॉग कधी बनवेल माहीत नाही, पण जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर कमेंट करत जावा यार, कधी तर एक कमेंट करत जावा ना. चला बाय बाय.